नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजचा विषय हा ऑलमोस्ट बरेच जणांचा प्रॉब्लेम आहे। ते म्हणजे काही केल्या पोटाची चरबी कमी होत नाही आणि जिम करण्याइतका वेळ तर काही आम्हाला मिळत नाही। इव्हन घरी सुद्धा एक्सरसाइज करायला आम्हाला जमत नाही। मग पोट कमी कसं होणार? तर या गोष्टी न करता सुद्धा पोट कमी करणं शक्य आहे। हो, पोट कमी करण्यासाठी जिमला जाण्याची गरज नाहीये आणि टू बी व्हेरी फ्रँक सगळ्यांनाच रोज एक्सरसाइज करणं काही पॉसिबल नसतं। सो मी आज तुम्हाला जेन्युइनली विदाउट एक्सरसाइज पोट आपण कमी कसं करू शकतो हे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी एक्सरसाइज न करता पोट कमी होऊ शकतं, पण त्यासाठी खाण्यावर सुद्धा खूप शहाणपणानं लक्ष देणं गरजेचं आहे। सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, आपल्या बॉडीमध्ये चरबी म्हणजेच फॅट्स का वाढतात? कारण आपण जितकं खातो त्यापेक्षा कमी एनर्जी आपण यूज करतो। म्हणजेच जर एक्सरसाइज नसेल तर खाणं अजूनच जास्त कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे, बरोबर ना? सो काही छोट्या सवयी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। सगळ्यात पहिली सवय पोर्शन कंट्रोल। म्हणजेच काय, तर पोट कमी करायचं असेल तर उपाशी राहण्याची गरज नाहीये, पण जास्त खाणं थांबवणं गरजेचं आहे। भात, पोळी, भाजी, डाळ सगळं खा, पण प्रमाणात। पूर्ण प्लेट खात असाल तर थोडं कमी खा, कारण आपण जेव्हा जास्त खातो तेव्हा बॉडीकडे ऑप्शनच नसतो आणि त्याला ते साठवावंच लागतं, कारण सगळं अन्न पचतं असं नसतं। दुसरी सवय काय, तर शुगर आणि गोड कमी करा। पोटावरची चरबी सगळ्यात आधी साखरेमुळे वाढते। चहा, कॉफीमध्ये साखर असते, बिस्किट असेल, केक असेल, मिठाई असेल, कोल्ड्रिंक असेल, ते सगळं पोट फुगवायला जबाबदार असतं। जर एक्सरसाइज करत नसाल तर गोड पदार्थ आठवड्यातून एखाद्याच दिवशी खा। बंद करा असं म्हणत नाहीये, कारण आयुष्य एकदाच आहे, सगळं खा पण प्रमाणात। गोड खाण्याची क्रेविंग कोणाला होत नाही, पण यावर मात करतो तोच जिंकतो। सो तिसरी सवय, सगळ्यात आधी संध्याकाळचं खाणं। म्हणजे संध्याकाळचं खाणं काही जण दिवसभर कमी खातात आणि संध्याकाळीच जास्त खातात। आता रात्री जड जेवण घेणं आणि लगेच झोपणं, मग काय करणार बिचारं पोट? यामुळे पोट कमी होणं खूप अवघड होतं। सो संध्याकाळी हलकं खा, भाजी, सूप, डाळ, पोळी इतकंच पुरेसं आहे। खरं तर सूर्यास्तानंतर काही खायचं नसतं असं म्हणतात, पण ते काही आपल्याला जमणार नाहीये। सो ॲटलिस्ट 8 पर्यंत तरी डिनर करा। आता चौथी सवय म्हणजे प्रोटीनकडे लक्ष द्या। फक्त भात पोळी खाल्ल्यामुळे पोट लवकर भरत नाही आणि भूक लवकर लागते। डाळी, कडधान्य, दही, अंडी, पनीर यामुळे काय होतं, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं। आता माझ्या एका लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मल्टीग्रेन चपाती किंवा हे किती इफेक्टिव्ह आहे हे सांगितलेलं, सो तुम्ही ते देखील खाऊ शकता। जेव्हा भूक कंट्रोलमध्ये असते तेव्हा पोट आपोआप कमी व्हायला मदत होते, हे लक्षात ठेवा। आता पाचवी सवय म्हणजे काय, तर पाणी आणि झोप। आता आले मी परत झोपेवर। खूप वेळा भूक नसते, फक्त पाणी कमी प्यायलेलं असतं। सो दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि झोप पूर्ण घ्या। झोप कमी असेल तर हार्मोन्स बिघडतात आणि पोटावरची चरबी कमी होत नाही। आता माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला झोपेचं महत्त्वच ऐकायला मिळणार आहे। हो, कारण का झोप खरंच खूप महत्त्वाची आहे। सो या सवयी जर तुम्ही फॉलो केल्या तर एक्सरसाइज न करता हळूहळू पोट कमी होऊ शकतं। लगेच होणार नाही, पण नॅचरली होईल, गोळ्या औषधं न खाता। जर एक्सरसाइज केली तर फायदा लवकरच दिसेल, पण एक्सरसाइज नसेल तरी फक्त खाण्यावर लक्ष दिलं तरी फरक पडतो। पण ना काही जणांचं वेट ना लॉक झालेलं असतं। म्हणजेच काय, तर काही जरी केलं तरी त्यांना काही फरकच पडत नाही। तर अशा वेळी माझं पर्सनल ओपिनियन हेच असेल की तुम्ही डायटिशियनकडून डाएट घ्या, त्यांचा सल्ला नक्की घ्या। आणि मंडळी, पोट कमी करणं म्हणजे स्वतःला त्रास देणं नसतं, थोडंफार आपल्या सवयींमध्ये बदल करणं महत्त्वाचं असतं। आणि जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर 30 मिनिटं का होईना एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा। आणि जर नसेल करायचं तर काय खाताय यापेक्षा किती खाताय यावर लक्ष द्यायला सुरुवात करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।